मागच्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर या कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब होते, चंद्रदीप नरके साहेब हे दक्षिणचे आमदार होते, शहरा करवीरचे आमदार होते. आणि हे दोन आमदार सोडले तर चंद्रकांत दादा पाटील हे विधान परिषदेचे आमदार आणि आपल्या सगळ्यांचे प्रमुख पक्ष प्रचार प्रमुख मध्ये काम करायचे. त्यावेळेचे चंद्रकांत दादा आणि आत्ताची परिस्थिती. आता ही सभा इथे होणार आहे म्हटल्यानंतर भीती निर्माण झाली आणि मग असं घोषित करण्यात आलं की आमची पण प्रचाराची सभा इथून सुरुवात होणार. आमची सभा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची सभाही कोल्हापूरहून करावीशी वाटते, इथेच आमचा विजय आहे. अदरवाईज तुम्ही घाबरण्याचंच कारण नाही ना. तुम्ही म्हणा हे असल्या सभा तर होतात असं म्हणायला पाहिजे. तुम्ही असं म्हणता की आमची पण विजयाची सभा इथून होणार आणि मग आम्ही प्रियांका गांधीला बनवणार. आता काँग्रेसचे नेते व्यासपीठावर आहेत. काँग्रेसचे नेते बंटी पाटील तर ओपनली फिरत आहेत. ते म्हणत आहेत की पुढचा खासदार निधी तुम्हाला संजय मंडलिकांचा मिळणार आहे. आता प्रियांका गांधीच्या सभेला ते काय करणार? मग ते प्रियांका गांधी आणि शरद पवारच्या सभेला स्टेजवर जाऊन बसणार का? आणि मग प्रियांका गांधी जेव्हा आवाहन करेल की राष्ट्रवादीला विजय करा तेव्हा ते काय करणार आहेत? तर ही अडचण नको म्हणून ते प्रियांका गांधीला येऊच देणार नाहीये. आणि आल्या तर काय बिघडतं? ते अनेक वर्ष आहेत निवडणुकीत, प्रत्येक निवडणुकीला बरोबर येतात आणि आपण इंदिरा गांधी सारखे दिसतो असं म्हणून प्रचार करतात. आता दिसण्यावर जर निवडणूक काही वेळा विजयापर्यंत आपण गेलो पण फज्जाच्या पुढे गेलो नाही. आणि यावेळी आपली जी सामुदायिक ताकद आहे निश्चितपणानं हे विजयाचं अंतर निश्चितपणानं पार करेल आणि यावेळीची जागा ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्याकडे निश्चितपणाने मिळेल. या पद्धतीचं एक चांगलं वातावरण या कोल्हापूर जिल्हा मतदारसंघामध्ये